दरम्यान होणारा फायनलचा आणि चुरशीचा सामना थरारकाचा सामना होणार आहे. सिद्धेश्वर वरदान विरुद्ध भैरी भवानी असा रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रसिक माय बापू आपण सगळ्यांनी इथं रसिक नसतो किंवा प्रेमी रसिक असतो. सिद्धेश्वर वरदान सामन्याला सुरुवात होते. पंचाने हात केले. चला बंटी ज्यांना मानसिक कमान दाखवले माझ्याकडे जाऊन होतो आमचं त्या ठिकाणी नक्कीच आणि गोलंदाज आला तो संघर्ष चेंडू वाईट पण काय स्पीड आहे जबरदस्त स्पीड आहे तो बघणार असू दे स्पीड आहे. चला पुढचा चेंडू बघूया काय होतंय. समुद्रात काय चेंडू आहे. हा एक धाव चेंडू होता संघर्ष करून पहिला चेंडू वाईट एक तर धाव मिळाली नाही दुसऱ्या चेंडू कुठलीच धाव नाही. स्पीड काय आहे साधारण जे आमचा त्याला टच करून सेंटर टच करून माझ्या पायावर काय बोलतो म्हणते एकच चॉप जो यावत आहे. लाईन झोपले असू दे काय असेल तसं आज शेवटी चेडू चौकात मारलाय. नाव सध्या होतं 11 पुढची पंधरांनी नाव घेत नाही बघताय. चला त्यामुळे पण एकदा सुरू होते. आशिष जो होणार आहे त्याला या ठिकाणी ही कमाल करतोय. आशिष म्हणला आज कोण मारित नाही म्हणजे माझं वाटून लागलं. चला पुढचा चेंडू आशिष म्हणे एक 4 धावा ह्या 4 धावून धावसंख्या होते 15. क्या बात आहे बोलताय नुसतं जो नुसतं जोडली आहे. 4 आहेत साहिल आहे साहिल हाय पण इथं काय बघायचं नसतं लक्षात घे. याच्यामुळे काय बंटी बंधू काय करतो 4 धावून धावसंख्या वाटते. धावसंख्या होते ती 28. साहिल बंटीला असं कपडच बेशी तर धावसंख्या वाटणार 4 नाही धावसंख्या होते 32. ओके तिसरी ओव्हर आहे काय घाबरायचं कारण नाही. कुठल्या वाईट धुंदरला मला वाटतं
काय ठेवले भागवत किपिंग एक नंबर बाबू दादा एक नंबर किपिंग गेला चेंडू आपण तिसरं षटक धावण्याची आता सांग भरपूरच्या इकडनं नको म्हणून तिकडनं उलट टाकून कप्तान स्वतः आशिष शर्माने एक धाव पायावर काही हिशोब नाही हे असंच होतं काय होतं पुढचा चेंडू आता मात्र कुठली धावण्या बघूया पटांचा पुढचा चेंडू गेला नाही बाहेर गेला तिसरा बसला धाव संख्या 51 फायनल मॅच बघूया धाव संख्या होते 55 एक धाव मग डेट करावं लागेल एक रन ओके विकी पुन्हा एकदा बॉलिंग मार 55 धाव किती 56 धावचा पाठला करताना आता मात्र ग्रीप घेते सगळी धुर आहे ती आउट विकेट राजभात आशिष माने नॉन स्ट्राईक केलं त्याच्यामुळे काय होतंय माहितीये जरा गोंधळ होतोय जरा कधी ना कधी आधीमध्ये बदलावं लागतं काहीतरी आता साहिल आणि विकी साहिल बघा कसं काय होतंय एक धाव एका धावचं काय होते 6 पुन्हा एकदा 9 धाव सांगते 6 गेला चौकार टॅप म्हणला विषय संपला 4 धाव धाव संख्या वाटते धाव संख्या होते 11 56 धावाचा पाठलाग करायचा आहे पहिले षटक सुरू आहे जाऊ आपले हा जरा लय षटकार पण भेटला षटकार पण भेटला नाही भेटत चौकार 4 धावा 4 धावा धाव संख्या वाढते धाव संख्या होते 16 बॅट काय करते हा चेंडू लयच बाहेर पण मला वाटतं सौदीच्या बॅटला काय भेटेल असं वाटत नाही काय स्पीड आहे बॉलरचं नक्कीच क्या बात आहे 17 काउंटिंग काय हिशोब करू नका लक्षात ठेवा हा पुढचा चेंडू हा फटका जोरदार होता पण ही सौदीची बॅट काय करते उगे मागायची जलवा दाखवला होता पण तीच घेतायत साहेब बॉल म्हणजे नादच करत नाही असा बॉल आला लक्षात घ्या सौदीच्या बॅटला काय तो जमला नाही बघूया बंटी याचा पुढचा चेंडू आशिषसाठी बघूया आशिष काय करतो आशिषने लगेच कव्हर केला बाजूला झाला म्हणतो एक भेटतोय तो भेटतोय आता तर येत नाही बघूया पुढचं काय होतं क्या बात आहे दाखवून दिलंय बघूया काय होतंय पुढच्या चेंडूवर या 4 धाव धाव संख्या वाटते धाव संख्या होते 22 चला क्या बात आहे शैल्या पकड शैल्या घेऊन देशील बाहेर अशी अनिकेत लक्षात ठेवू क्या बात आहे काय बॉलिंग आहे क्या खूपसूरत बॉलिंग म्हणावी लागेल आमचा श्याम्या अरे श्याम्याचा नादच करू नका मी सांगतो की कमेंट होणारच नक्कीच तो श्याम्या आहे चौकार 4 धावा सोबत पण श्याम्या असा बॉलर आहे नाही कोकणात नाही ह्या वरचा बसा आमचाच होता तिथे त्यानं घर बांधला त्याच्यामुळे तो खेळ थांबला
पण जो खेळावरचा प्रेम तुझा जसं तसा आहे. श्यामेचा मुलगा साहिल आहे. साहिल यानं हात मात केला म्हणजे कड होती कड. नक्कीच बॉलरचं कौतुक नक्कीच आहे. एक वर बसू दे पण चला बघूया काय होत आहे. श्यामाचा पुढचा चेंडू गेला चौकार गेला. जबरदस्त मारला कोणी साहिलने. 4 धावा. धावसंख्या होते 30-31. हा चेंडू वाईड. आता मात्र श्यामाला घाबरायला लागतं. काय होत आहे समोर साहिलने एक चौकार मारल्याबरोबर श्याम्याचा विषय. क्या बात आहे श्याम्या, तुला सलाम आहे तुझ्या गोलंदाजीला. लक्षात ठेव. आता बॅट काय वरते बघूया. सौदीची बॅट आहे. बघूया काय होत आहे. आणि येतो पिंटू. हा भयानक प्राणी आहे. पिंटू हा भयानक प्राणी आहे. लक्षात ठेवा. तो कुठल्या क्षणाला काय करू. संपलं. काय 4 चौक 16 होती तरी. ती ह्याची बॅट मात्र बाजूला ठेवा. माझं डोकं फिरलं ती बघून ना. दुसरा चेंडू निर्धाव. चला घेऊया. चला शिंदेवडी प्रीमियर लीग हा खाऊया. संपला असू दे. संपला तर संपला पण चौकार पण जाऊ शकतो. लक्षात ठेवा. पिंटून जाऊन मोठ टाकला नाही. चला तो गेला बाबा. आणि विजय ठरला तो पहिली पाणी संघ. यावत आहे असू दे. असू दे काय असेल ते असेल. लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे आपण आमचं तिकडे होते. मी बापू खडपडे यांना विनंती करतो की त्यांनी महेश माने यांना हा सन्मान प्रदान करायचा आहे. आणि सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्या फुकट आहे कारण की तुम्ही करू नका. बापू खडपडे हा पहिला संघ मालकाचा सन्मान करताना. त्यानंतर शिवगर्जना या संघाचे संघमालक आहेत अनिकेत तरळ, महेश माने. दांडका पकड रे. अनिकेत तरळ शूट व्यवस्थित महत्वाचा आहे. अनिकेत तरळ यांचं या वाडीचे नातं हे अतिशय घट्ट आहे. आजही त्यांनी ही परंपरा आमचा सिंधुवाडीचा स्नेहभाव हा त्यांनी जपलेला आहे. आणि म्हणूनच आज या सिंधुवाडीचा त्यांचा सत्कार होतोय. मी शैलेश गडसे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांना सन्मान देऊन त्यांना त्यांचा गौरव करण्यात यावा. सर्वांनी टाळ्यांचा करता त्याचं स्वागत करण्याचं आहे. अनिकेत तरळ. त्यानंतर स्वयंभू सिद्धेश्वर या संघाचे संघमालक आहेत भरत माने. त्यांचा या स्पर्धा भरवण्यात त्यांचा सुरुवात हे आता आहे की ते रत्नागिरीमध्ये आपलं जॉब करतात आणि ते जॉब सांभाळून गेले 6 दिवस तर त्याहीपेक्षा अधिक दिवस ते खास रत्नागिरी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात. मला वाटतं या वारीचे हे भावी आदर्शस्तंभ असावेत असं मला एक संकेत दिसतात. आणि अतिशय उत्स्फूर्तपणे आणि उत्साहात त्या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. मी बबलू शिंदे यांना विनंती करतो त्यांनी भरत माने यांचा हा सन्मान करावा. शिवशंभू शिलेदार अनंत माने आपली दैनंदिन कामकाज सांभाळून आपलं वनांमधलं कामकाज सांभाळून या सगळ्या स्पर्धात ज्यांनी अतिशय हेन आजपर्यंत आम्हाला एवढा सहभाग यापूर्वी दिसला नव्हता. पण अतिशय मोलाचा हिरिरीचा सहभाग आणि नुसता सहभाग नाही तर त्यांनी संघ मार्गाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि ही स्पर्धा ही यशस्वी होण्यासाठी त्यांचा अगदी मोलाची अशी साथ आहे. असे आमचे अनंत माने
हे यांचा सत्कार या आमच्या वाडीतील होतकरू आणि आमचे इंजिनियर आशिष माने यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ती अनंत माने यांचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. मित्रांनो, गेले 2 दिवस आपण बघितलेलं आहे की अतिशय सुंदर असा या ठिकाणी या स्पर्धेचा कार्यक्रम झाला. तसेच तर क्रिकेट खेळताना हार आणि जीत या 2 बाजू असतात. हरलेला संघ असतो म्हणून संघ जिंकतो, लक्षात घ्या. म्हणजे हरलेल्या संघाला कमी लेखून चालत नाही, कारण जो जेव्हा एक संघ हरतो तेव्हा दुसरा संघ जिंकतो. आणि ही सर्व कामगिरी करताना या ठिकाणी एक उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून श्री राज लोकम यांचं या ठिकाणी विकी शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी राज लोकम यांचा या ठिकाणी सन्मान करावा. उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी बजावलेली आहे, त्याबद्दल त्यांचा विकी शिंदे यांना विनंती करून त्यांनी सत्कार करावा. या ठिकाणी मित्रांनो, उत्कृष्ट गोलंदाज जसा फलंदाज असतो तसा गोलंदाजही असतो आणि गोलंदाजी कामगिरी अतिशय सरस असते. मित्रांनो, या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटतोय की हा उत्कृष्ट गोलंदाज सन्मान जो जातोय हा एक आपला या ठिकाणी काम करणारा होतकरू आहे, तसेच एक सुंदर लेबर आहे, उत्कृष्ट कलाकार आहे. आणि तुम्ही कल्पना करा की तुम्ही रोज गल्लीमध्ये क्रिकेट खेळता, पण या सगळ्या क्रिकेटवर तुम्ही सुंदर खेळता, चांगले खेळता, त्याबद्दल वाद नाही. पण या तुमच्या सगळ्या गोलंदाजीवर मात करून आज हा उत्कृष्ट गोलंदाज हा जो सत्कार जातोय तो आमचे श्याम माने यांच्यासाठी त्यांनी त्यांचा हा सन्मान करायचा आहे. उत्कृष्ट गोलंदाज श्री श्याम माने यांचा सत्कार होतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत निर्माण करायचं आहे. मित्रांनो, आता ही जी 2 दिवस स्पर्धा झाली ही अतिशय चुरशीची झाली, पण मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आणि कौतुकही वाटतं याचं की गेले 2 दिवस आर्ग्युमेंट झाल्या, अपील झाली, पण कुणीही वाद खेळला नाही. याचं खरोखर कौतुक आहे. ही स्पर्धा आपल्या वाडीची आहे, आपल्या मुलांची आहे, आपणच खेळायची आहे, आपणच बक्षीस मिळवायचे आहे. आणि हे सगळं करत असताना आपण आपले कलागुण दाखवायचे आहेत आणि त्या कलागुणातनं आपल्याला उत्कृष्ट व्हायचं आहे. लक्षात घ्या, ही स्पर्धा घेताना आपल्याला सगळ्यांच्या पेक्षा उत्कृष्ट व्हायचं आहे, ही एक भूमिका या ठिकाणी असते. आणि त्यांनी प्रत्येक खेळाडूने हा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी या मालिकेचा मालिका म्हणून सगळ्यात उत्कृष्ट मालिकावीर म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट असतो. आणि हा जो किताब पटकवलाय तो बंटी शिंदे यांनी. या ठिकाणी प्रसाद माने यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा हा मालिकेला हा सन्मान करायचा आहे. यानंतर मित्रांनो, आता शेवटचे 2 पुरस्कार राहिले. सिद्धेश्वर वर्धन या संघानं उपविजेतेपद पटकावलेलं आहे. आणि या संघाचे संघमालक आशिष माने यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या या ठिकाणी एक छोटंसं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद भाऊ. या व्यासपीठाला मी नतमस्तक होऊन श्री सिद्धेश्वराला नतमस्तक होतो आणि आपल्या वर्धन देवीला नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द इथं व्यक्त करतो. ही स्पर्धा अनेक वर्षापासून काही वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली होती. या स्पर्धेचं नियोजन होत होतं, चांगले चांगले कार्यक्रम होत होते. वाडीची पूजा म्हटली की मुलांमध्ये एक नवीन वेगळी हुरूप असते, एक आनंद असतो. ह्या स्पर्धेच्या मार्फत तो आनंद पुन्हा आम्हाला जगायला मिळाला. त्याबद्दल मी या नवीन तरुण मंडळांचा सर्वात प्रथम मी सर्वांचा धन्यवाद करतो. ह्या मुलांना एक नवीन प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला आहे की जेणेकरून त्यांना तो आनंद घ्यायला मिळेल. काम करणारी आहेत, रोजंदार वर्ग माझा मित्रमंडळ आहेत, सगळे शालेय मित्रमंडळ आहेत, कॉलेजला जाणारे मित्रमंडळ आहेत. तर त्यांनी हा आनंद घेतला, त्याबद्दल मी मंडळाचं लाख लाख आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
धन्यवाद. आशिष माने अतिशय सुंदर असं त्यांनी आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. संघही चांगले खेळलेले आहेत, सर्व खेळाडू चांगले खेळलेले आहेत आणि मला वाटतं उपविजय संघाची पूर्ण टीम या ठिकाणी त्यांनी यायचं आहे आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतो विजय माने आपल्या या वाढीतील आधारस्तंभ यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार देऊन या उपविजेत्या संघाचा सन्मान करायचा आहे. सर्व टीम यायच्या आहेत, फोटो मारायचे आहेत. उद्या सगळ्या व्हॉट्सअपवर फोटो आले पाहिजे, लक्षात घ्या. विजय माने यांना मी विनंती करतो त्यांनी तो पण हातात धरतो एक त्याच्याकडे स्वागत करायचं आहे. मोबाईल मध्ये बघा रे. ओके यानंतर मित्रांनो आता हा शेवटचा पुरस्कार असेल. गेले 2 दिवस तुम्ही अतिशय पराकष्ट आणि अतिशय मेहनत घेऊन हे पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि लक्षात घ्या मित्रांनो, जो जिता वही सिकंदर या उक्तीप्रमाणे जो फायनल मारतो तो सिकंदर असतो, लक्षात घ्या. आणि असा हा पुरस्कार जातोय तो भैरी भवानी संघाला जातो आणि भैरी भवानी संघाचे संघमालक चिलके शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावा. काय होईल ते बरोबर 2 शब्द तुम्ही इथं बोलायचं आहे. येऊन माईक हातात घ्या, फक्त माईक हातात घ्या, हरकत नाही. फक्त माईक हातात घ्या, हरकत नाही. तुम्ही सांगा, बोलायला पाहिजे, 2 शब्द बोलायला शिकायला पाहिजे. मित्रांनो आपली घरगुती स्पर्धा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाही, आपली घरगुती स्पर्धा आहे. आपण खेळलोय, आपण बोलायचं, आपले मनोगत व्यक्त करायचे. तुला काय वाटलं या स्पर्धेबाबत ते सांगायचं आहे. विकी शिंदे यांना विनंती करतोय त्यांच्या वतीने आणि त्या संघाला तुम्हाला जे काय वाटलं ते तुम्ही करा. ही काही मोठी काही सभा नाही आहे, लक्षात घ्या. वाटेल ते गाणं काही धन्यवाद तरी बोल बोलचा व्हिडिओ प्रथम श्री सिद्धेश्वरांचे चरण नतमस्तक होऊन आई वर्धनदेव यांच्या चरण देखील नतमस्तक होऊन आणि या स्पर्धेचे आयोजक एकता फ्रेंड सर्कल शिंदेवाडी यांनी एक उत्कृष्ट प्रकारचे आयोजन केलं आहे आणि ते नियोजितप्रमाणे पार पाडलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आहे. धन्यवाद. अतिशय मार्मिक शब्दात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो या संघाचे आयोजक प्रसाद माने, मोहन माने, आमचे तलाठी भाऊ साहेब, महेश माने कुठे आहेत? गेले झोपले? या सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. तसेच यावरचे सर्व बुजुर्ग अजित माने यांनी स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी स्टेजवर यायचं आहे आणि आपल्याला आता या ठिकाणी अंतिम पुरस्कार द्यायचा आहे. लक्षात घ्या, सर्वांची उपस्थिती आपल्याला आवश्यकता आहे. बबलू यांनी स्टेजवर यायचं आहे. शैलेश श्याम माने यांनी स्टेजवर यायचं आहे. खेळाडू सर्वांनी स्टेजवर यायचं आहे आणि या सर्वांच्या तर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे. लक्षात घ्या. पठाण आपण यायचं आहे. बाबू खोबरे आपण या ठिकाणी यायचं आहे. हा जो शेवटचा अंतिम पुरस्कार आहे हा आपण सर्वांच्या हस्ते द्यायचा आहे. लक्षात घ्या, सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे. हा अतिशय आनंदाचा असा क्षण आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे आणि आजच्या या 2 दिवस चाललेल्या स्पर्धेची फलश्रुती आहे ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. सर्वांच्या तर्फे हा पुरस्कार आपण अंतिम विजेता संघ भैरी भवानी संघ याला आपण आज त्यांचे कप्तान यांना मी विनंती करतो आणि या सर्वांच्या हस्ते त्यांनी आज स्वीकारावा.
आणि याही पुढे या अशा प्रकारच्या स्पर्धा अतिशय आनंदात घेण्याचे आम्हाला शिंदेवाडीला सहकार्य करावं. सर्व मुलांना मी विनंती करतो, आपले सर्वांचे कष्ट अतिशय मोलाचे आहेत. सर्वांनी कुठलाही वाद न करता, कुठलाही करता ही 2 दिवसाची स्पर्धा अतिशय आनंदात आपण संपूर्ण